राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती केली जात आहे आणि याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर विरोध होतोय। मुंबईमध्ये 5 जुलै रोजी मोठा मोर्चाही आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत ग्रामीण कवी तसेच बोली भाषेचे अभ्यासक केशव खटिंग आहेत। सर, तुम्ही एक शिक्षक आहात, कवी आहात, बोली भाषेचे अभ्यासक आहात, काय परिणाम होईल असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये? तुम्ही एक कविता सुद्धा यावर केलेली आहे। हिंदीला विरोध असण्याचं काही कारण नाही, ती आपली राष्ट्रभाषा आहे। पण ती ज्या वयाच्या 6व्या वर्षी शिकवण्याचा अट्टहास धरला जातोय तो अट्टहास एकदम चुकीचा आहे। जे लेकराचं वय आहे 6 वर्षाचं, त्या 6 वर्षाच्या मुलाला त्याचे जे काही 6 वर्ष अगोदरचे आहेत, जन्मापासूनचे 6 वर्षापर्यंत, त्याचे सगळे 6 वर्ष त्याचं बालपण हे सगळं बोली भाषेत, त्याच्या आईवडिलांच्या भाषेत गेलेलं आहे। तो पहिलीत येणार म्हणजे त्याला प्रमाण भाषा येणार, तो अगोदरच प्रमाण भाषेनं गोंधळलेला आहे। प्रमाण भाषेच्या नंतर त्याला इंग्रजी आहे, म्हणजे त्याचा अजून गोंधळ वाढणार। प्रमाण भाषा परत इंग्रजी यानं गोंधळ वाढलेला आहे आणि हे संपल्यानंतर लगेच त्याला तुम्ही हिंदी देणार, म्हणजे एका 6 वर्षाच्या लेकराला 3 भाषा देऊन त्याच्या डोक्यामध्ये जो गोंधळ करण्याची जी म्हणजे परिस्थिती आहे ती नको यायला पाहिजे। त्याच्या वयाचा विचार करता तुम्ही हिंदी नंतर द्या ना, काय अडचण नाही। तर आज ग्रामीण भागामध्ये पहिलीचा मुलगा जेव्हा शाळेत येतो त्याची जी गोंधळलेली अवस्था आहे किंवा त्याच्या पालकाची जी गोंधळलेली अवस्था असणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये त्या पालकाचं जे मनोगत आहे ते मी या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की मुलगा शाळेत जेव्हा येतो तेव्हा त्यानं एखादी वस्तू पाहिलेली असते। समजा त्यानं कुत्रा आणि मांजर घरी पाहिले, त्याला कुत्रा आणि मांजर माहित आहे घरी। तो जेव्हा शाळेत येतो म्हणजे त्यानं कुत्र आणि मांजर पाहिले, बरं का, कुत्र आणि मांजर, कुत्रा नाही, कुत्र आणि मांजर पाहिले। तो शाळेत येतो तेव्हा तो कुत्रा आणि मांजर ऐकतो, त्याच्यानंतर त्याला ते डॉग आणि कॅट म्हणून ऐकावं लागते, म्हणजे 4 शब्द झाले। आणि आता तुम्ही हिंदी देणार म्हणजे पुन्हा त्याला कुत्ता आणि बिल्ली, म्हणजे 2 वस्तूसाठी 6 शब्द त्याच्या 6व्या वर्षी, हे अनैसर्गिक आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की या वयात हिंदी नको, त्याला अगोदरच इंग्रजी आहे, ती प्रमाण भाषा आहे, गोंधळलेलं लेकरू आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर त्या मुलाच्या पालकाला काय वाटतं त्याची ही एक कविता, एक रचना मी लिहिली आहे। बघा, पहिलीच्या पालकाचं मनोगत। पहिलीच्या पालकाचं मनोगत। ज्या मातीचं बेनं आहे त्या मातीनंच पिकवा, ज्या मातीचं बेनं आहे त्या मातीनंच पिकवा, हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा। ज्या मातीचं बेनं आहे त्या मातीनंच पिकवा, हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा। मातीमधला जन्म आमचा आभाळाची माया, मातीमधला जन्म आमचा आभाळाची माया, आमच्या पोटी जन्म झाला ते बी आमची छाया। शेतकऱ्याचं लेकरू आहे ते। मातीमधला जन्म आमचा आभाळाची माया, आमच्या पोटी जन्म झाला ते बी आमची छाया। आमच्या ओठी जे जे होते, आमच्या ओठी जे जे होते ते ते त्याच्या ओठी, आमच्या ओठी जे जे होते ते ते त्याच्या ओठी, याच्यापेक्षा गुरुजी सांगा कोणती भाषा मोठी? आईवडिलांची भाषा, मातृभाषा, पितृभाषा। आमच्या ओठी जे जे होते ते ते त्याच्या ओठी, याच्यापेक्षा गुरुजी सांगा कोणती भाषा मोठी? त्याच्या ओठी जे जे आहे, त्याच्या ओठी जे जे आहे ते ते आधी टिकवा, म्हणजे मातृभाषा टिकवा, त्याची बोलीभाषा टिकवा। त्याच्या ओठी जे जे आहे ते ते आधी टिकवा, हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा, हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा। लेकरू आधीच सुकून गेले, पहिलीला आल्या आल्या वातावरण बदलल्यामुळे लेकरू आधीच सुकून गेले, जसं शाळेत घातलंय, लेकरू आधीच सुकून गेले जसं शाळेत घातलंय, काही कळना त्याच्या मनात नेमकं काय चाललंय, काही कळना त्याच्या मनात नेमकं काय चाललंय। तुह मोह ऐकलं होतं घरी, आईवडिलांचं, मित्रांचं, सगळ्यांचं तुह मोह त्यानं ऐकलंय। तुह मोह ऐकलं होतं हे तुझं माझं कळना, तुह मोह ऐकलं होतं हे तुझं माझं कळना। कुत्र मांजर कळत होतं, कुत्र मांजर कळत होतं हे डॉग कॅट कळना, कुत्र मांजर कळत होतं हे डॉग कॅट कळना। डॉग कॅट सरत नाही, डॉग कॅट सरत नाही की कुत्ता बिल्ली येणार, डॉग कॅट सरत नाही की कुत्ता बिल्ली येणार। 2च गोष्टीसाठी गुरुजी तुम्ही 6 शब्द देणार, 2च गोष्टीसाठी गुरुजी तुम्ही 6 शब्द देणार। 2 चे 6 म्हणजे प्रत्येक वस्तूचे, प्रत्येक 2 वस्तूचे 6, 2 चे 6, 2 चे 6 हे कशासाठी? हे का 2 चे 6, 2 चे 6 हे कशासाठी? हे का बालपणाला संपवण्याचा कोणी घेतलाय का ठेका? 2 चे 6, 2 चे 6 हे कशासाठी? हे का बालपणाला संपवण्याचा घेतलाय का कोणी ठेका? ठेकेवालांना नीट सांगून, विनंती करून, हात जोडून कसं सांगायचं सांगा गुरुजी, तुम्ही सांगा बुवा। ठेकेवाल्यांना नीट सांगून धोरण त्यांचं रुकवा, ठेकेवाल्यांना नीट सांगून धोरण त्यांचं रुकवा,
हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा, हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा. हिंदी नाही दुश्मन आमची, ती तर राष्ट्रभाषा आहे ना. हिंदी नाही दुश्मन आमची ती देशाची भाषा, हिंदी नाही दुश्मन आमची ती देशाची भाषा. तुमच्या माझ्या अंत्याच्याही भविष्याची आशा, तुमच्या माझ्या अंत्याच्याही भविष्याची आशा. पण ही भाषा राष्ट्रभाषा, पण ही भाषा ही राष्ट्रभाषा ओझे होईल अशा वेळी न शिकवा. पण ही भाषा ओझे होईल अशा वेळी न शिकवा, अशा वयात न शिकवा. हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा, हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा. अतिशय सुंदर कविता त्यांनी ह्या मराठीच्या साठी गायलेली आहे. हिंदी का नको, कारण पहिलीच्या विद्यार्थ्याला आल्यानंतर एका गोष्टीचे 6 शब्द शिकावे लागणार आहेत आणि तेच हे त्यांनी एका पालकांच्या मनातून एक ह्या कवितेच्या माध्यमातून हे मांडलेलं आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.